परतवाडा आगाराचे व्यवस्थापक जीवन वानखडे यांना दारूच्या नशेमध्ये आढळले असताना पोलिसात तक्रार करून निलंबित केल्यानंतर आगारात विविध गोष्टी उजागर होत आहेत। यामध्ये काही अनफिट अधिकाऱ्यांना अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसवल्याची चर्चा आहे। यासह डिझेलचे व्यवस्थापन, स्पेअर पार्ट खरेदी, वाहनांचे किलोमीटर किंवा इतर अनेक गोष्टींची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे। याच अनुषंगाने आता मुंबई महाव्यवस्थापक कार्यालयातून तपासणी पथक परतवाडा आगारात येणार असल्याची विश्वसनीय माहिती मिळते आहे। तर या सर्व बाबींमध्ये आगार व्यवस्थापकाच्या निलंबनानंतर आगारातीलच अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे। सदर तपासणी पथकाकडून आगारातील विविध विभाग तपासले जाणार असल्याची शक्यता आहे। तर आगारातल्या विविध कर्मचाऱ्यांच्या समस्या आदी विषयावर योग्य तपासणी करून या सर्व बाबींचा रिपोर्ट पंचनामा हा मुंबई विभागाकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे। मात्र काहीही असो, परतवाडा आगारांमध्ये दोनदा निलंबित होणारा आगार व्यवस्थापक असो की चालत्या वाहनाची चाके निघून जाण्याचा प्रकार असो, महिला कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचा प्रकार असो आणि काही अशी विशिष्ट समाजाप्रती ममत्व भाव आणि इतर समाजाच्या कर्मचाऱ्यांप्रती घृणा, यामुळे सदर प्रकरणातील अधिकाऱ्यांची सांगड असल्याचे कर्मचाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे। याची संशयाची सुई विभाग नियंत्रक कार्यालयाकडे जात असल्याचे बोलल्या जात आहे। यावर आता मुंबई विभाग काय कारवाई करते हे पाहणे गरजेचे ठरेल। पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाडा। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।